रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, नॅक A++ मानांकन प्राप्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त, सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध, अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक, पोलीस भरती UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस, नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. कोपरगाव शहरातील अवैध गोवंश कत्तलखान्यांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली असून पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने आयशा कॉलनी, संजयनगर परिसरात धडक मोहीम राबवत अवैध बांधकामावर हातोडा चालविला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजयनगर आणि बैलबाजार रोड परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. याच पार्श्वभूमीवर 25 मे रोजी विविध हिंदुत्ववादी संघटना, गोरक्षक दल, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली होती. बैठकीत शहरातील अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. बैठकीनंतर पालिका प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसा दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा संजयनगर परिसरात दाखल झाला. त्यानंतर अवैध कत्तलखान्यांवरील पत्र्याचे शेड तसेच अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पालिका प्रशासन सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणांवरील उर्वरित अवैध बांधकामेही हटवण्याची मोहीम सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील अवैध कत्तलखान्यांविरोधातील ही कारवाई पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे.